बळीराचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार, जन तन धन केले तृणाही समान, लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा, लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. महायोग पीठे तठे भीमरत्यम वरम कुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतापिया, दुसरे चरण संतापिया, दुसरे चरण संतापिया. बाबाने कथेचा विचारू, बाबाने कथेचा विचारू, बाबाने कथेचा विचारू, बाबाने कथेचा विचारू. माझी सद्गुरु दास तुका, माझी सद्गुरु दास तुका, बाबाची सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे ज्ञानतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा लाभलो, लाभलो पावन झालो जगातून. दयाळा करुणा करा दयाळा, अनुग्रह लाभलो, पावन झालो जगातून. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो मी, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठाला विठ्ठला. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. अखिलोकोट ब्रह्मांड नायक, रुक्मिणी प्राण संजीवन, जगात आधार आकार, कारण करुणा उरणालय, भक्तवंचल कल्पतरू, भक्तवंचल दीनबंधू, अनाथाचे माय, साधकाचे माय बाप,
विश्वमाऊली साम्राज्य भगवान श्री ज्ञानोबराय, भगवान श्री तुकोबराय नवे नवे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा राजा म्हणजेच श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु किंवा आद्य गुरु किंवा या जगाचा संसार सुखाचा होण्याकरिता, या विश्वाचा संसार सुखाचा होण्याकरिता ज्यांनी स्वतःच्या संसाराची रांगोळी केली दादा, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. याच्या जर पुढे जाऊन सांगायचं झालं तर जाळोनी संसार बैसोलो अंगणी असं म्हणणारे सतपुरुष सतसाधू ज्यांच्या घरामध्ये फुटका माठ तुटका ठाट आणि डायरेक्ट वैकुंठाची वाट असे असणारे श्रीमंत योगी श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग स्थितिमय प्रकरणातील अभंग आज तुम्हा आम्हा माय बापांच्या सेवेकरिता विठाल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अभंगाचा सर्व भावार्थ जाणून घ्यायचा. तो म्हणजे असा की महाराज म्हणतात, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. काय झालो? अंकित झालो आणि अंकित होऊन आम्ही बळीवंत झालो. याच्या पुढे महाराज काय म्हणतात, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. काय केला तर संसाराला लाथ मारली आणि 6 षडउर्मी मारल्या. याच्या पुढे जाऊन महाराज म्हणतात, जन तन धन केले तृणाही समान. काय केलं तर जन तन धन हे गवताच्या काडीप्रमाणे केलं. याच्या पुढे जाऊन महाराज म्हणतात, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. काय केलं तर मुक्तीच्या डोक्यावर पाय दिला. हा झाला सरळ सरळ अभंगाचा भावार्थ. माय बाप, खरं जर सांगायचं झालं तर अभंगाचा भावार्थ असाच आहे असे माझे मुळीच म्हणणे नाही. जसा पक्षी आपल्या बुद्धीच्या क्षमतेनुसार आकाशात भरारी घेतो, अगदी त्याचप्रमाणे मी माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार अभंगाचा सर्व भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अत्यंत आवश्यक असतं. महाराज, गेले 3 दिवस झालं कवडगाव साबळा येथे चालू असलेला गावकरी कीर्तन महोत्सव 3 दिवस झाला आपण कीर्तन श्रवण करत आलो आणि ही 4थ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. मी माझं परम भाग्य समजते. ज्यांच्यामुळे मला ही सेवा प्राप्त झाली असे आमचे आपल्याच गावचे भूषण, महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर फिरणारे हरिभक्तपरायण अनंत महाराज कांडके महाराज. खरं सांगायचं झालं तर त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. कारण कमी वेळामध्ये एवढं सुंदर नियोजन करणं सोपं नाही. तसेच या कीर्तनामध्ये साथ करण्याकरिता महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य हरिभक्तपरायण राम महाराज त्यांचेही आभार व्यक्त करते. तसेच गोपाळ महाराज त्यांचेही आभार व्यक्त करते. तसेच गणेश महाराज गणेश महाराज आज तेही सेवेकरिता उपस्थित आहेत. तसेच आमचे माऊली काका तेही सेवेकरिता उपस्थित आहेत. तसेच तात्या तेही सेवेकरिता उपस्थित आहेत. माझ्या 2 आईप्रमाणे असणाऱ्या काकू, दोन्हीही काकूच आहेत, त्याही सेवेकरिता उपस्थित आहेत. माझी गुरु बहीण तीही शाळा संस्थेमध्ये शिकते, तीही आज सेवेकरिता उपस्थित आहेत, तिचेही आभार. तसेच आमचे आबा तेही सेवेकरिता उपस्थित आहेत, त्यांचे आभार. महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य गायन गोकिळा असणारे आमचे महाराज तेही सेवेकरिता उपस्थित आहेत. तसेच माझे गुरुबंधू तेही सेवेकरिता उपस्थित आहेत. महाराज, सतत मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, सतत मला सांगणारे काही ना काही नवीन शिक, काही ना काही नवीन शिक असं सांगणारे आमचे भाऊ आज तेही सेवेकरिता उपस्थित आहेत. आणि पकवाजवाले दादा यांच्याविषयी जर सांगायचं झालं महाराज तर ऐका. तुम्हाला वाटतं इथं यावं आणि वाजवावं आणि जाऊन बसावं, असं नसतं. पकवाज वाजवणं सोपं नाही मायबाप. ऐका, पोटातलं रक्त आणि अंगातला घाम एक करावा लागतो तेव्हा पकवाजा बनतो. जोपर्यंत तुमच्या ह्या बोटाचं रक्त
त्या निर्जीव कातड्याला लागत नाही तोपर्यंत ते पखवाजा विठ्ठल विठ्ठल बोलत नाही. एवढी ताकद त्या पखवाजामध्ये आहे. त्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तेही सेवेकरिता आज उपस्थित आहेत, त्यांचे आभार. महाराज आमचे अण्णा निस्वार्थ सेवा करणारे, त्यांच्याविषयी तर शब्द सुद्धा अपुरे आहेत, बोलता देखील येणार नाही असे आमचे अण्णा, तेही सेवेकरिता उपस्थित आहेत, त्यांचे आभार. तुम्ही पुरुष वर्ग माता माऊल्यांनो सेवेकरिता उपस्थित आहेत, त्यांचे आभार. सुकळीचे आमचे काही पाहुणे आलेले आहेत, तेही सेवेकरिता उपस्थित आहेत, माझ्या कीर्तनाकरिता आले, त्यांचेही आभार. महाराज जास्त वेळ न घेता माऊलींच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या सेवेकडे वळते. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठ्ठल ऐका, महाराज हे अभंगामध्ये काय सांगतात? बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. महाराज काय म्हणतात की आम्ही बळीवंत झालो. महाराज मग आम्ही बळीवंत झालो या म्हणण्यावरती काही साधकांनी 4 प्रश्न केले महाराजांना. काय प्रश्न केले? महाराज तुम्ही म्हणालात की आम्ही बळीवंत झालो, पण तुम्ही कोणत्या बळाने बळीवंत झालात? हा पहिला प्रश्न साधकांनी महाराजांना केला. दुसरा प्रश्न केला तो म्हणजे असा की महाराज ज्या बळाने तुम्ही बळीवंत झालात ते बळ आणलं कुठून? तिसरा प्रश्न साधकांनी महाराजांना केला, महाराज ज्या बळाने बळीवंत झालात ते बळ आणण्याकरिता, वापरण्याकरिता तुम्ही रीत कोणती वापरली? आणि चौथा प्रश्न साधकांनी महाराजांना केला, महाराज तुम्ही ज्या बळाने बळीवंत झालात त्या बळावर काय पुरुषार्थ गाजवला? आता हे 4 प्रश्न लक्षात ठेवा. म्हणजे 4 प्रश्न कळले की कीर्तन कळलं. जर 4 प्रश्न सुटले की कीर्तन हे सुटलं. म्हणून 4 प्रश्न लक्षात ठेवा. कळले का 4 प्रश्न? हा म्हणा, अहो हा तर म्हणा. नाही समजलं तर मी पुन्हा सांगेल, नाही समजलं तर मी पुन्हा सांगेल. मग पुन्हा पुन्हा सांगायचं काम माझं आणि हा म्हणायचं काम माझं का? कोणाचं? तुमचं ना. आता ऐकले नसतील पहिल्या वेळेस, परत सांगते, ऐका, नीट लक्ष देऊन ऐका. कीर्तन कळण्यासाठी 4 प्रश्न कळले की कीर्तन कळतं. पहिला प्रश्न काय विचारला? महाराज कोणत्या बळाने बळीवंत झालात? दुसरा प्रश्न कोणता विचारला? ज्या बळाने बळीवंत झालात ते बळ आणलं कुठून? तिसरा प्रश्न कोणता विचारला? ज्या बळाने बळीवंत झालात ते बळ आणण्याकरिता, वापरण्याकरिता तुम्ही रीत कोणती वापरली? आणि चौथा प्रश्न केला की त्या बळावर काय तुम्ही पुरुषार्थ केला. हे 4 प्रश्न कळले ना? 4 प्रश्न आता परत सांगितले की कळले का नाही? कळले का? 4 प्रश्न लक्षात ठेवा. 4 प्रश्न कळले की कीर्तन कळलं. विठ्ठल विठ्ठल. पहिला प्रश्न कोणताच विचारला हो? कोणत्या बळाने बळीवंत झालात? आता मला सांगा, बळ काही एका प्रकारचं का
नाही. बळ अनेक बळ आहेत महाराज. जपाचं बळ वेगळे, तपाचं बळ वेगळे, ज्ञानाचं बळ वेगळे, ध्यानाचं बळ वेगळे, कीर्तनकाराचं बळ वेगळे, गायनाचार्यांचं बळ वेगळे, मृदुंगाचार्यांचं बळ वेगळे, स्त्रियांचं बळ वेगळे, पुरुषांचं बळ वेगळे. अशा अनेक बळ आहेत. तेवढ्या बळांचा विचार आपण करू शकत नाही, तेवढे बळ आपण पाहू शकत नाही का? जर तेवढे बळ जर पाहत बसलो तर तुमचीही सकाळ इथंच आणि माझीही सकाळ इथंच. म्हणून आपण तेवढे बळ पाहू शकत नाही, तेवढ्या बळांचा विचार करू शकत नाही का? तर आपल्याला वेळेचं बंधन आहे. अगदी शॉर्टकट 4-5 बळाचे प्रकार सांगते, ऐका. पहिला प्रकार आहे शारीरिक बळ, दुसरा प्रकार आहे कौटुंबिक बळ, तिसरा प्रकार आहे बुद्धिबळ, चौथा प्रकार आहे सत्ताबळ आणि 5वा प्रकार आहे संपत्तीचं बळ. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल ताई आम्हाला शारीरिक बळ आणि कौटुंबिक बळच सांगतात, पण सांगायचा अर्थ काय की आपल्याला शोध घ्यायचा आहे महाराज, की नेमकं महाराज कोणत्या बळाने बळीवंत झालेत. महाराजांनी ठाम सांगितलंय काय की आम्ही बळीवंत झालो. मग नेमकं महाराज कोणत्या बळाने बळीवंत झालेत हे पाहण्याकरिता हे तुम्हाला 5 बळाचे प्रकार सांगितले. पहिला प्रकार कोणता आहे तर शारीरिक बळ. आता पहा, शारीरिक बळ म्हणजे काय? शारीरिक बळ नेमकं म्हणायचं कोणाला? 2 शब्द सांगायचं झालं तर जे जाडजूड असतं, अंगाने धष्टपुष्ट असतं, त्या माणसाला आपण म्हणतो याच्याकडे शारीरिक बळ आहे. दुसरा प्रकार सांगितला कौटुंबिक बळ. आता मला सांगा कौटुंबिक बळ म्हणजे काय? कौटुंबिक बळ नेमकं म्हणायचं कोणाला? महाराज त्याच्याकडे बळ नसतं, तो किरकोळ असतो, विकनेस असतो, उद्बत्ती छाप असतो. मी तर म्हणते या कवडगाव मधून जीव लावून पुकला तर गोईंग टू पुणे, मग ते कुठेच थांबत नाही महाराज. एवढा किरकोळ माणूस, एवढा विकनेस माणूस, आणि पण त्याला बळ कोणाचं असतं? त्याच्या पाठीराख्यांचं असतं महाराज. आता पाठीमागे मी तुम्हाला एक जाडा सांगितला शारीरिक बळाचा. तो जाडा आणि हा किरकोळ विकनेस माणूस एका हॉटेलमध्ये चहा पीत बसले. काय झालं? चहा पीत बसले आणि चहा पीत बसल्याच्या नंतर ना त्या किरकोळ विकनेस माणसाने त्या जाड्याच्या कानाखाली मारली. मग कानाखाली मारल्याच्या नंतर ना ते शारीरिक बळाच्या माणसाने त्याला काहीच म्हणले नाही. मग हे सगळं कोण पाहत होतं? तर सभोवतालचे माणसं पाहत होते. मग त्यावेळेस सभोवतालच्या माणसाने विचारलं, का रे दादा, तो पाहिला तर जाडजूड, तो पाहिला तर किरकोळ विकनेस उद्बत्ती छाप, आणि त्याने तुझ्या कानाखाली मारावी आणि तू काहीच म्हणू नये, याचा अर्थ काय? तर त्यावेळेस तो म्हटला, तुम्हाला नाही कळायचं म्हणलं. उसे अंदर की बात कहते हैं म्हणलं. नाही कळायचं त्याला आतली गोष्ट म्हणतात. मग ते म्हटले म्हणजे? तर त्यावेळेस त्याने सांगितलं, अरे त्याने मला आज 1 मारली, मी जर त्याला 1 मारली तर त्याच्या घरी माझ्यासारखे किती आहेत? तर अजून 4 आहेत. मग मी त्याची 1 खाऊन गबसलो. जर मी त्याला 1 मारली असती तर त्याच्या पाठीराख्यांच्या मला 4 खाव्या लागल्या असत्या. मग याचा अर्थ मी 1 खाऊन गबसलेलं बरं नाही का? मग मला सांगायचं काय की बाबा त्याच्याकडे बळ होतं का? नव्हतं. त्याच्याकडे बळ नव्हतं तरी पण त्याने त्या जाड्याच्या कानाखाली मारली. कशा का? तर त्याच्या पाठीमागं कौटुंबिक बळ होतं. मग याला म्हणायचं कौटुंबिक बळ. विठ्ठल. तिसरा प्रकार बळाचा सांगितला तो म्हणजे असा की बुद्धिबळ. महाराज तुम्ही माना किंवा नका मानो पण बुद्धीचं बळ श्रेष्ठ आहे. पहा तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. काय? वाघे उपदेशला कोल्हा, सुखे खाऊ द्यावे मला, अंत मानसिकतेने चुके तुझं मारीन तशी भुके, एरू म्हणे बला बला निवाड तुझ्या तोंडी झाला, देवत जाणार जाणार घडीला पुरपकार, एरू म्हणे म्हणी ऐसे जावे समजुनी, गाठी बडी टाका टाका त्याचे वर्म जाणे तुका. अभंगात दृष्ट आणते. काय? 4-5 माणसांनी एक जिवंत वाघ पकडला आणि ते वाघ पिंजऱ्यामध्ये बंद केला आणि बंद करून तो पिंजरा कुठे ठेवला हो? तर गावच्या वेसीमध्ये ठेवला. मग त्यावेळेस तो जिवंत वाघ, पिंजऱ्यामध्ये बंद वाघ पाहण्यासाठी कुठून कुठून लोक यायचे महाराज. रोज हजारो लाखो लोक त्या वाघाला पाहण्यासाठी यायची. आजकाल सेल्फीचा जमाना चालू. यायची आणि त्याच्यासोबत सेल्फी काढायची आणि जायची. 15-20 दिवस झालं कोणालाच माहित नव्हता
की वाघ हा जेलबंद आहे. मग काय झालं, एका दिवशी कोल्ह्याला कळलं. कोल्ह्याला वाटलं आपण जावं आणि त्या वाघाची गंमत पाहावी. कोल्हा वाघाची गंमत पाहण्याकरिता आला. जसा कोल्हा वाघाला दिसला, वाघ म्हटला, कोल्हे दादा, कोल्हे भाऊ, अरे लय उपकार होतील म्हटला, मला या पिंजऱ्यातून बाहेर काढ. 15-20 दिवस झालं म्हणे माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. अरे माझ्यावर दया कर, मया कर आणि मला या पिंजऱ्याच्या बाहेर काढ. महाराज कोल्हा दुर्ग, कोल्ह्याला कळतच नव्हतं. कोल्ह्याने वाघाच्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडला. पिंजऱ्यातला वाघ बाहेर आला. बाहेर आलेला वाघ अंग झटकून सावध झाला आणि अंग झटकून सावध झालेल्या वाघाने कोल्ह्यापुढे कीर्तनाचा कार्यक्रम सुरू केला. अभंगात शब्द आहे कोणता, वाघे उपदेशीला कोल्हा. मग उपदेश करणे म्हणजे काय करणे, तर उपदेश करणे म्हणजे कीर्तन करणे. मग कोल्ह्याने वाघाने कोल्ह्यापुढे कीर्तनाचा कार्यक्रम सुरू केला. त्यावेळेस वाघ म्हटला, अरे कोल्ह्या, कवडगावला एवढा मोठा सप्ताह होतो म्हणे, एवढा मोठा सप्ताह होतो. तू कधी गेलास का रे एखाद्या कीर्तनाला, कधी ऐकलंस का म्हटलं एखादं कीर्तन, कधी ज्ञानेश्वरी वाचतोस का रे, कधी गीता गाता वाचतोस का रे. त्यावेळेस त्याने सांगितलं, नाही बाबा. महाराज खरं सांगायचं म्हणलं, कोल्हा कीर्तनाला जात नाही, कोल्हा कधी ज्ञानेश्वरी वाचत नाही, कोल्हा कधी हरिपाठ वाचत नाही. मग त्यावेळेस कोल्ह्याला कळतच नव्हतं नेमकं हे चाललंय कशाकरिता. मग त्यावेळेस वाघाने सांगितलं, अरे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवले ज्ञानेश्वरीमध्ये, हा देह कसा आहे, तो नश्वर आहे, नाशिवंत आहे, एक दिवस जाणार आहे. काय कर, जाणार आहे ना. मग नेमकं कोल्हा म्हणतो, मग करू तरी काय. तर त्यावेळेस तो म्हणतो, हे बघ, तू पुढे पळायचं, मी तुझ्या पाठीमागे पळायचं, हे काय मला जमणार नाही. कारण 15-20 दिवस झाले म्हणे माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. काय कर, असा योग आलाय की मला 20 दिवसाचा उपवास घडलेलाच आहे आणि तू माझ्या समोर वाचे. वाघे उपदेशीला कोल्हा आणि सुखे खाऊ द्यावे मला. मग त्यावेळेस त्याने सांगितलं, आता कोल्ह्याने विचार केला, याला आपण बाहेर काढलं, याच्यावर आपण दया केली, मया केली आणि याने तर गाडी आपल्या दारात सोडली. मग त्याला काहीच कळत नव्हतं. आता मला सांगा, कोल्हा हा वाघाला शक्तीने प्रतिकार करू शकतो का, करू शकतो का. कारण वाघ आहे मोठा आणि कोल्हा आहे छोटा. मला वाटतं करू शकतो काय की, कारण बोलतच नाही. करू शकतो का, नाही महाराज. मग त्यावेळेस कोल्ह्याने काय केलं, तर बुद्धीचा वापर केला, बुद्धी लढवली, बुद्धीचा वापर करून सांगितलं, अरे बाबा, त्याने सांगितलं, तू मला खा, अवश्य खा, तुला मला खायचंय ना, खा, अवश्य खा, जरूर खा. पण हा शब्द काय करतो महाराज, मागच्या सर्व बोलण्यावर पाणी फिरवतो. एका माणसाचं 1 तास कौतुक केलं, काय ते असे ते असे ते असे ते असे. पण आता पण म्हटलं गेलं किंवा सगळं मागचं मातीत. मग कोल्हा म्हटला पण. मग आता पण म्हटलंस, वाघ म्हटलं, आता मला पटकन सांग नेमकं पण हे मध्ये काय आणलंस. त्यावेळेस त्याने सांगितलं, माझी शेवटची इच्छा. आता कायदा शेवटची इच्छा पूर्ण करतो. मग वाघ का नाही करणार. वाघाने सांगितलं, सांग तुला काय खायचंय का, तुला काय प्यायचंय का, तुला कोणाला भेटायचंय का, तुला कोणाला बोलायचंय का. त्यावेळेस कोल्ह्याने सांगितलं, हे बघ, मला कोणाला बोलायचं नाही, मला काय खायचं नाही, मला कोणाला भेटायचं नाही, पण मला एक प्रश्न पडलाय. म्हणलं काय, की बाबा पिंजरा पाहिला तर एवढूसा, तू पाहिला तर एवढा मोठा, मग तू पिंजऱ्यात गेलाच कसा आणि बाहेर पिंजऱ्यात गेलाच कसा आणि बाहेरून दरवाजा लावलाच कसा. मग आता कोल्ह्याला लागली, वाघाला लागली होती भूक महाराज, त्याला काहीच कळालं नाही. तो म्हटला, हे बघ कोल्ह्या, असा अंग चोरून घेतलं, असा मध्ये गेलो आणि असा मध्ये जाऊन बसलो, असा मध्ये जाऊन बसायला गेला आणि बाहेरून कोल्ह्याने वाघाचा दरवाजा लावून घेतला, कोंडून घेतलं महाराज. आणि 100% जेरबंद झाल्याच्या नंतर ना, त्यावेळेस कोल्हा म्हटला, वाघ्या लई भारी कीर्तन रंगवलं रे म्हणला, लई छान कीर्तन केलं म्हणला. कोण गुरु कोण रे तुझा, कोणत्या संस्थेत शिकला महाराज. आता मला सांगा, 100% जेरबंद झालेल्या वाघाला निमित्तपणे कोल्ह्याचं ऐकून घ्यावं लागतं की नाही. कशामुळे, तर त्याने बुद्धीचं बळ वापरलं याच्यासाठी. विठ्ठल विठ्ठल. मी तुम्हाला कोल्ह्याची आणि वाघाची गोष्ट सांगायची म्हणून सांगितली नाही, पण ऐका, आपल्याला शोध घ्यायचा आहे मायबाप, की महाराज नेमकं कोणत्या बळाने बळीवंत झाले.
तिसरा प्रकार, चौथा प्रकार सांगितला तो म्हणजे असा की सत्ताबळ. आता मला सांगा, तुम्ही माना किंवा नका मानू, पण सत्तावान हा पुरुष हा श्रेष्ठ आहे. त्याच्या खुर्चीमध्ये तो श्रेष्ठच आहे. अहो, एका त्याच्या सही करता लोक लाखो हजारो रुपये मोजतात. साहेब कितीही घ्या पण एक सही करा, साहेब कितीही घ्या पण एक सही करा. का? तर त्याच्याकडे सत्तेचं बळ असतं. म्हणून याला म्हणायचं सत्ताबळ. विठ्ठल पाचवा प्रकार सांगितला तो म्हणजे संपत्ती बळ. महाराज, श्रीमंतीचं बळ या कलियुगामध्ये फार श्रेष्ठ आहे. तुमच्याकडे जर गडगंज पैसा असेल तर अख्खी दुनिया तुमची, आणि तुमच्याकडे जर काहीच पैसा नसेल तर काळं कुत्रही तुमचं. धनवंताला सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. धनवंताला सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. धनवंताला सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. धनवंताला सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. महाराज, या जगामध्ये जर मान कोणाला आहे तर पैशावाल्याला आहे, धनाला आहे, श्रीमंतीला आहे. पैशाला 3 नाव आहेत महाराज. काय? पैसा तेरो 3 नाम, परशा परश परसराम. ज्याच्याकडे जर गडगंज पैसा असेल तर त्याला लोक परशुराम सेठ म्हणतात महाराज. ज्याच्याकडे त्यातला निम्मा पैसा असेल त्याला लोक परशु म्हणतात महाराज. आणि ज्याच्याकडे त्यातला काहीच पैसा नसेल त्याला लोक परशा म्हणतात महाराज, परशा म्हणतात. विठ्ठल ताल है तो माल है बाकी सब हाल है, ताल है तो माल है बाकी सब हाल है, सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई. जब लब अपने पल्लों में पैसा तब लोग करी सलाम, जब खत्म हुआ यारो अपना पैसा तब कोई मिठा ना बोल सका. का? तर मान फक्त पैशाला आहे आणि मान फक्त धनाला आहे. पहा, सुभाषितकार फार सुंदर वर्णन करतात. काय? यशस्त्री वित्तम सरणक कुलीनाह स पंडिताः श्रुतिमान गुणान्य संयम वक्त सचदर्शनीयम सर्वे गुणाह कांचना आश्रयंती. काय सांगतात पहिल्या पदामध्ये? यशस्त्री वित्तम सरणक कुलीनाह, त्याला कुलवान म्हणतात. 1 नंबरचा कुलवान म्हणतात. मला सांगा, कुळाचा आणि पैशाचा काय संबंध? महाराज, कुळाचा आणि पैशाचा काहीच संबंध नाही. स पंडिताः श्रुतिमान गुणान्य, त्याला 1 नंबरचा पंडित म्हणतात महाराज. पंडित ते काय रस्त्यावर पडतं का? पंडित ते काय बाजारात मिळतं का? नाही, त्याला 1 नंबरचा पंडित म्हणतात. आणि त्यालाच म्हणतात संयम वक्ता सचदर्शनीयम, संयम वक्ता म्हणतात महाराज. पैशावाल्याचं काहीही चालतं, विना पैशावाल्याचं काही चालत नाही महाराज. त्याला वक्ता म्हणतात. त्याला बोलता नाही आलं तरी त्याला संयम वक्ता म्हणतात. पहा, माझ्यासोबत एक घडलेला प्रसंग सांगते. आळंदीमध्ये शिकायला होते आणि आळंदीमध्ये शिकायला असताना आम्ही 10-15 जणींचा ग्रुप होता. काळेवाडीची एक मैत्रीण माझ्यासोबत होती. तिच्या गावचा सप्ताह होता महाराज. मग सप्ताह होता, आम्ही सप्ताहाकरिता ती म्हटली चला आपण सप्त्याला जाऊ आमच्या गावामध्ये. मग सप्त्याला आम्ही गेलो. पण घोळ असं झाला, ज्या दिवशी आम्ही त्या सप्त्याला गेलो त्याच दिवशी तिथले नियोजक महाराज येणार नव्हते. मग ते सप्ताह कमिटी आमच्याकडे आली आणि आम्हाला म्हटले, ताई तुमच्यातलं कोणी कीर्तन करतं का? मी म्हटलं, एक पोरगी होती बोलकी. म्हटलं बाबा हे करेल. मग आता हे करेल म्हटल्याच्या नंतर ते म्हणले बरं ठीक आहे, रात्री कीर्तन तुमचं. मग म्हटल्याच्या नंतर आम्ही काय झालं, आता रात्री कीर्तन म्हणल्यावर सकाळी 10 वाजता जेवण केलं महाराज. शेतामध्ये गेलो, निवांत तालीम करत राहिली. रात्री कोणता अभंग घ्यायचा, कोणते दृष्टांत सांगायचे, कोणत्या ओव्या घ्यायच्या,
लोक झोपले नाहीत पाहिजेत, लोकांना कसं हसवायचं दिवसभर तालीम केली, दिवसभर प्रॅक्टिस केली. संध्याकाळी वेळ झाली कीर्तनाची, 9 वाजले महाराज. रामकृष्ण हरी झालं, रूप पातलोचनी चाल झाली, विठ्ठल विठ्ठल झालं, अभंग म्हटला, 2 माणसं आली, चाल म्हणून गेले, विनाकरी विना घेऊन गेला आणि आता कीर्तनाला सुरुवात करायचीच की गावचा पाटील महाराज. तो पाटील एकदा जर बोलायला लागला तर पाट्याची पाट्या गप्पा मारायचा महाराज. म्हणजे लगातार 3-3, 4-4 तास तो गप्पा मारायचा. त्याला कळलं की आजचे नियोजित महाराज येणार नाहीत. मग त्याला वाटलं आज पोरींचं कीर्तन आहे. तो आला, मंडपामध्ये आला आणि म्हटला, पोरखळ आहे का कीर्तन? कीर्तन कुठं पोरी करतात का म्हणे? कीर्तन कुठं पोरीला येतं का म्हणे? मग त्यावेळेस सप्ताह कमिटी म्हणले, पाटील मग नेमकं कीर्तन कोण करणार? त्यावेळेस पाटलांनी सांगितलं, कीर्तन मी करेल म्हटले. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं, सप्ताह कमिटी म्हणले, पाटील तुम्ही कधी कीर्तन केलंय का? तुम्हाला जमेल का? तो म्हटला, का नाही जमणार बरे? जमेल म्हटला, कारण मी एकदा जर बोलायला लागलो तर 2-2, 3-3 तास गप्पा मारतो आणि मला कीर्तन करायला का बरं येणार नाही? येणार म्हटला. आता तो पैशाने श्रीमंत. सप्ताह कमिटी त्याच्या पुढे गेले नाहीत. बरं ठीक आहे म्हटले, पाटील तुम्ही कीर्तन करा. आता महाराज रामकृष्ण हरी झालं, रूप पातलोचनी चाल झाली, विठ्ठल विठ्ठल झालं, अभंग घेतला, 2 माणसं आली, चाल म्हणून गेली, विनाकरी विना घेऊन गेला आणि आता कीर्तनाचा टाइम झाला. मग काय झालं, पाटलाने जे अभंग कीर्तनाकरिता घेतला होता तो अभंगच पाटलाच्या लक्षात येत नव्हता. पाटील काय म्हणायचा, थोड्या वेळाने माईकवर यायचा आणि म्हणायचा, तुकाराम महाराज या अभंगातून काय सांगतात. परत थोड्या वेळाने यायचा आणि म्हणायचा, तुकाराम महाराज या अभंगातून काय सांगतात. परत थोड्या वेळाने यायचा आणि म्हणायचा, तुकाराम महाराज या अभंगातून काय सांगतात. 2 तास याने असंच केलं. मग त्यावेळेस खालचा एक जण म्हटला, अरे तुकाराम महाराज या अभंगातून तुझं डोंबलं सांगतात. म्हटला, काय लावलंस? तुकाराम महाराज या अभंगातून काय सांगतात, तुकाराम महाराज या अभंगातून काय सांगतात. सांगण्याचं तात्पर्य काय, तर खाली बसून बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षात माईक समोर येऊन बोलणं वेगळंय महाराज. बोलता येत नाही. मी म्हणते वक्तृत्व हा गुण प्रयत्न साध्य नसून दैव साध्य. प्रयत्नाने मिळत नाही. अहो काय आमच्याकडे एवढे काही माणसे आहेत, अख्खी ज्ञानेश्वरी तोंडपाटे, अख्खं भागवत तोंडपाटे. महाराज एकनाथ महाराजांचा भागवत तोंडपाटे, निरोबारायांचा गाथा तोंडपाटे, तुकाराम महाराजांचा गाथा तोंडपाटे. पण काय करणार हो, ते भाकरीला मागे का, तर त्यांना वक्तृत्व व्यक्त करता येत नाही, बोलता येत नाही महाराज. मग सांगायचं काय की खाली बसून बोलणं वेगळं आणि प्रत्यक्ष माईक समोर येऊन बोलणं वेगळं. आता चलता चलता एक दृष्टांत आठवला म्हणून सांगते, भजन करा विठ्ठल एका गावामध्ये एका दूध डेअरीची इमारत होती. इमारतीचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटनाला फडणवीस साहेबांची तारीख घेतली होती. मग फडणवीस साहेबांची तारीख घेतली. आता व्याख्यान कोणी करायचं? एक जण होता ग्रॅज्युएशन पूर्ण शिकलेला. मग गावकरी त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, 15 तारखेला आपल्या गावामध्ये दूध डेअरीच्या इमारतीचं उद्घाटन आहे. त्याला फडणवीस साहेबांची तारीख घेतली. म्हणे तू येणार का? तो म्हटला, हा करतो, व्याख्यान करतो, येणार म्हटला. मग त्याने काय झालं महाराज, सांगून गेले, गुगल काढलं, गुगलवरून व्याख्यान लिहून घेतलं, 15-20 पेजेस लिहिलं. 15 दिवस बाकी असताना रोज रात्रभर अभ्यास करायचा, अक्षर ना अक्षर पाठ केलं महाराज. 15 दिवस झाले. 15 दिवस झाल्याच्या नंतर ना ते योग आला, उद्घाटनाचा दिवस आला, फडणवीस साहेब आले. आता याच्या व्याख्यानाची वेळ झाली. मग वेळ झाल्याच्या नंतर ना महाराज त्याने उठला, समोर गेला. समोर 25-30 हजार पब्लिक पाहिली, पाठीमागे 100-150 माणसं पाहिले. मग पाहिल्याच्या नंतर याचे तर डोळेच फिरले. याने काय पाठ केलं होतं हे सगळं सपाट झालं. पाय थरथर करू लागले महाराज, हात थरथर करू लागले. त्याला बोलताच येत नव्हतं, त्याची बोबडी वळू लागली. ते काय म्हणू लागलं माहितीये का, ते म्हणत होता, आपल्या गावात ते आलेलेच आहेत, ते त्यांच्या हाताने ते होणारच आहे. अरे बाबा, आपल्या गावामध्ये कोण आलेले, त्यांच्या हाताने काय होणार आहे सांगता आलं का त्याला? नाही. म्हणजे पाठ करून बोलणं सुद्धा सोपं नाही महाराज. ऐका, सुभाषितकार शेवटच्या पदामध्ये काय सांगतात, तर सर्वे गुणाह कांचना आश्रयंती, जगामध्ये मान फक्त पैशाला आणि धनाला. विठ्ठल विठ्ठल सांगण्याचा हेतू हेच आहे, शोध घ्यायचा आहे नेमकं महाराज कोणत्या बळाने झबळीवंत झाले. मग महाराजांना
विचारलं, शारीरिक बळाने बळीवंत झालात का कौटुंबिक बळाने बळीवंत झालात, का बुद्धिबळाने बळीवंत झालात, का सत्ता बळाने बळीवंत झालात, का संपत्तीच्या बळाने बळीवंत झालात? महाराज त्यावेळेस महाराज सांगतात, शारीरिक बळ म्हणावं तर माझ्याकडे तेही नाही हो. देवाच्या आग्रहावरून मी वैकुंठातून इथं आलो, लोकांना परमार्थ करवण्याकरिता. लोकांना सांगितलं की परमार्थ करा, हात जोडून सांगितलं, माफी मागून सांगितलं, गप्पा मारून सांगितलं, पण लोक भले ऐकायलाच तयार नाहीत. त्यावेळेस मला सांगतात, लोकांना आता एकच उपाय राहिलाय, तो म्हणजे हाणून मारून परमार्थाला लावणे. मग देवाने सांगितलं करा तो उपाय. त्यावेळेस महाराज म्हणतात, काय करू देवा, ऐसी नाही शक्ती. म्हणजे सांगायचं काय, तर महाराजांकडे शारीरिक बळही नव्हतं. विठ्ठल महाराज म्हणतात कौटुंबिक बळ. महाराज म्हणतात कौटुंबिक बळ म्हणावं तर माझ्याकडे तेही नाही. अहो देहू गावातले लोक तुकाराम महाराजांच्या परमार्थाला अनुकूल नव्हते. मायबाप, जर तुकाराम महाराजांच्या परमार्थाला जर देहू गावातले लोक अनुकूल असते तर महाराजांनी गात्यामध्ये हा अभंग लिहिला असता का? काय ठावे आता कोणाकडे जावे, गावात राहावे कोणामुळे, कोपला पाटील गावाचे हे लोक, आता माझं भीक कोण. लिहिला असता का? असता का लिहिला? नसता लिहिला असता. मग महाराज याचा अर्थ काय की महाराजांकडे कौटुंबिक बळही नव्हतं. विठ्ठल मग महाराज म्हटले बुद्धिबळ. अहो बुद्धिबळ म्हणावं तर माझ्याकडे तेही नाही. मी कसं आहे म्हणतात, तर मी अल्पहीन आहे. माझी बुद्धी कशी, तर मतिमंद आहे. मी तो अल्पहीन काय वर्व तुमचे गुण. मी अल्पहीन आहे म्हणतात, मी मतिमंद आहे, मला काहीच येत नाही. महाराज मग याचा अर्थ काय, तर बुद्धिबळ सुद्धा महाराजांकडे नव्हतं. मग पुन्हा महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही काय सत्ता बळाने बळीवंत झालात का? महाराज म्हणतात, काय सत्तेचं बळ माझ्याकडे तेही नाही. मला सांगा महाराज कुठले सचिव का, कुठले अध्यक्ष, कुठले खासदार का कुठले सरपंच, काहीच नाही महाराज. याचा अर्थ महाराजांकडे सत्तेचं बळही नव्हतं. पुन्हा महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही का संपत्तीच्या बळाने बळीवंत झालात का? महाराज म्हणतात, काय संपत्तीचं बळ, संपत्तीचं बळ म्हणता ऐका, तुम्हाला जर कधी दूध खावं वाटलं तर तुम्हा घरी गाय म्हशी, आणि आम्हाला जर कधी दूध खावं वाटलं तर आम्हा घरी उंदीर घुशी. तुम्हा घरी गाय म्हशी, आम्हा घरी उंदीर घुशी, तुम्हा घरी तांबे ताळी, आम्हा घरी परमपाळी. महाराजांकडे सत्तेचं संपत्तीचं बळही नव्हतं. मग महाराज काय म्हणतात ऐका, इथे एक प्रमाण आहे, काय आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, जाऊ पुरती भिके, दुसरी घर राहती. आम्ही सदैव जवळ येता चोर धाके, जाऊ पुरती भिके, दुसरे घर राहती. असताना त्यातला एक चोर तुकाराम महाराजांच्या गल्लीमध्ये जात होता. त्यावेळेस बाकीचे चोर त्याला म्हटले, अरे बावळट आहेस का? त्याला राग आला. तो म्हटला, बावळट, ते पण मला काऊन बावळट म्हणलास? त्यावेळेस त्याने सांगितलं, अरे तिकडे तुकाराम महाराज राहतात. तो म्हटला, चला ना तुकाराम महाराजांच्या घरी जाऊन आपण चोरी करूया. परत ते म्हटले बावळट. तो म्हटला, काय लावले बावळट बावळट, मगापासून बघतोय. म्हटला बावळट बावळट म्हणताय, चला चोरी करायला जाऊया. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अरे तुकाराम महाराजांच्या घरी जर आपण गेलो तर आपल्याला काहीच भेटणार नाही, पण त्यांचीच उपासमार पाहून आपल्यालाच त्यांना 10-20 रुपये द्यावे लागतील. याचा अर्थ काय मायबाप, तर महाराजांकडे संपत्तीचं बळही नव्हतं. विठ्ठल 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 विचारलं, शारीरिक बळाने बळीवंत झालात का? तर नाही. बुद्धिबळाने बळीवंत झालात का? नाही. कौटुंबिक बळाने बळीवंत झालात का? नाही. सत्ता बळाने बळीवंत झालात का? नाही. संपत्तीच्या बळाने बळीवंत झालात का? नाही. आता यातलं एकही बळ महाराजांकडे दिसत नाही, आणि महाराज ठामपणे सांगतात कसं की आम्ही बळीवंत झालो. मग त्यातला एक जण म्हटला, अरे तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ वाचला नसेल म्हणे.
का तर तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट लिहून ठेवले हरिपाठामध्ये काय बळे विना शक्ती बोलू नये. अंगात बळ असल्याशिवाय बळाच्या गप्पा मारायच्या नाहीत. आणि जर अंगात बळ असून सुद्धा नसून सुद्धा जो बळाच्या गप्पा मारतो त्याला बळरहित वाच्यता असे म्हणतात. आता रावण, मला सांगा रावणाच्या अंगामध्ये प्रभू रामचंद्राला हरविण्या एवढं बळ होतं का? नव्हतं महाराज. तरी पण तो रावण काय म्हणायचा, अकर्तुमान शक्तिमान मी, कैलास हरवणारा मी, सगळं काही म्हणायचा मीच. महाराज एका दिवशी एखाद्याला जर स्त्री नाव घेतलं तर त्याच्या तळपायाची मुगी मस्तकाला जायची. तो म्हणायचा श्रीमत कहू म्हणायचा. मग त्याच्याच एक टीम मधला म्हटला, अरे मला सांग 18 पद्मवान्यरापैकी एक वान्यर काल लंकेमध्ये येऊन गेलो, लंकेचे विध्वंस करून गेलो, जम्मूवाळ्याची रगडापट्टी करून गेलो, आपल्याच बायका पोरं देखत आपल्याच मिशा जाळल्या. मला विचार कर म्हटला थोडं, 18 पद्मवान्यरापैकी एक वान्यर असं तर मग 18 पद्मवान्यर कशी, मग 18 पद्मवान्यर अशी तर मग त्यांचा मुख्य प्रभू रामचंद्र कसा? मला सांगायचंय काय की प्रभू रामचंद्राला हरविण्या एवढं बळ रावणात नव्हतं, तरी पण बाळाच्या गप्पा करत होता. मग याला म्हणायचं बळरहित वाच्यता. विठाला माझे गुरुजी मला सांगायचे काय, एका दिवशी राजाची स्वारी आली आणि राजाची स्वारी आल्याच्या नंतर ना एक पिदाडा तिथे फुल पिऊन पडला होता. महाराज फुल पिऊन पडला आणि राजांची स्वारी आली. त्यावेळेस त्या पिदाड्याने सांगितलं, म्हटला अंबारी और अंबारी में बैठने वाले राजे, अंबारी में बैठने वाले राजे, बोल तेरी क्या किंमत है. अख्ख्या गावासमोर एवढ्या पब्लिक समोर तो पिदाडा काय म्हटला, तुझी काय किंमत आहे. राजाला राग आला. राजाने प्रधानाकडे पाहिलं आणि प्रधानाकडे पाहिल्याच्या नंतर ना प्रधान म्हटला, राजे मी बघून घेतो. प्रधानाने त्या पिदाड्याला उचललं, महालामध्ये नेलं आणि महालामध्ये एका खोलीमध्ये बंद केलं. सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या नंतर ना त्यांनी काय सभा भरली. सभेमध्ये राजा आले. राजाला रात्रीचा प्रसंग आठवला. राजा म्हटले, जा त्या पिदाड्याला घेऊन या. पिदाडा आला आणि पिदाडा आल्याच्या नंतर ना राजे म्हटले, बोल काय किंमत घेतोस माझी, सांग काय किंमत घेतोस माझी. त्यावेळेस तो पिदाडा म्हणला, राजे मी क्या ले सकता हूँ, लेने वाली तो चली गई म्हणला. तेच मला आज घेण्यासाठी तुम्हीच आज 10-20 रुपये मला द्या. विठाला विठाला. मला सांगा त्या पिदाड्याला राजाला विकत घेणं एवढं बळ त्या पिदाड्यामध्ये होतं का? नव्हतं महाराज. तरीही तो पिदाडा बळाच्या गप्पा करायचा. मग त्यावेळेस साधकांनी महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही म्हणालात आम्ही बळीवंत झालो, नेमकं तुम्ही कोणत्या बळाने बळीवंत झालात? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, मी आणि ते साधू संत ज्या बळाने बळीवंत झालात ना त्याला वैराग्याचं बळ म्हणतात. काय वैराग्याचं बळ? इथं एक प्रमाण आहे, शस्त्र नामाचे हत्यार, शंख चक्राचे शृंगार आणि आती बळ वैराग्याची. आता मला सांगा वैराग्याच्या बळाच्या वेदांत शास्त्रामध्ये 2 प्रकार पडतात. कोणतं? जिहासा वैराग्य आणि जिज्ञासा वैराग्य. जिहासा वैराग्य नेमकं म्हणायचं कोणाला आणि जिज्ञासा वैराग्य नेमकं म्हणायचं कोणाला? जे अल्पकाळ टिकून राहतं त्याला म्हणायचं जिज्ञासा आणि जे थोड्या वेळात नष्ट पावतं त्याला म्हणायचं जिहासा. मला सांगा नवरा बायकोचे भांडणं होतात की नाही? होतात का? झोप येईल का? बोर होईल? आपल्या गावात होत नाही ना? बाहेर गावचं बरं, बाहेर गावाला नवरा बायकोचे भांडणं होतात महाराज. संध्याकाळी आणि सकाळी दोघंही बोलतात. मग काय सांगायचं, त्यांचं ते वैराग्य टिकतं का? नाही टिकत, थोडा वेळ टिकतं. मग सोपे भाषेत सांगायचं आलं की याला म्हणायचं जिहासा वैराग्य. तर मला सांगा आपण सगळे मोतीला जातो की नाही? मग मोतीला गेल्याच्या नंतर ना त्या जळणाऱ्या प्रेताला अग्निडाग दिला की लगेच परत येतो का? नाही, तिथं थांबावं लागतं. कवर? त्या जळणाऱ्या प्रेताच्या डोक्याची कवटी फुटेपर्यंत. महाराज त्यावेळेस लोक काय करतात, ग्रुप करून बसतात. मग ग्रुप करून बसल्याच्या नंतर ना अशा वैराग्याच्या गप्पा मारतात महाराज, अशा वैराग्याच्या गप्पा मारतात. काय म्हणतात, संपतराव लई चांगला होतो, लई गुणी होता, काहून देवाने त्याला नेलं असेल, कोणासोबत भांडणं करत नव्हता, कधी व्यसन करत नव्हता, फार गुणी होता महाराज. अशा वैराग्याच्या गप्पा मारतो, अशा वैराग्याच्या गप्पा मारतो महाराज. कवर?
थोड्या वेळापर्यंत. त्या जळणाऱ्या प्रेताच्या डोक्याची कवटी फुटेपर्यंत. एकदा का ज्या जळणाऱ्या प्रेताच्या डोक्याची कवटी फुटली की थोड्या वेळाने काय म्हणतो महाराज माहितीये का? चला म्हणतो लवकर, चला चला आवरा आवरा, मला घरी जायचंय म्हणतो, गुरु पाणी पाजायचे, चारा टाकायचं, चला आवरा. महाराज त्याला भावपूर्ण श्रद्धांजली पण देत नाही. सांगायचा हेतू काय आहे की त्याचं वैराग्य टिकलं का हो? नाही टिकलं. मग वैराग्य टिक्याला म्हणायचं जे असा वैराग्य विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांकडे असं नव्हतं. तुकाराम महाराजांकडे जिज्ञासा वैराग्य होतं. जिज्ञासा वैराग्य हे टिकून राहतं महाराज. पहा आता मला सांगा, उदाहरण द्यायचं झालं तर अंकित महाराज, आता नवरा बायकोचं सांगायचं झालं तर एखाद्याचा जर नवरा जर सरपंच असला तर आपण त्याच्या बायकोला काय म्हणतो? सरपंच. एखाद्याचा नवरा जर मास्तर असला त्याला काय म्हणतो? हा, असं बोलत चला म्हणजे मला उत्साह येतो. एखाद्याचा नवरा जर कलेक्टर असला त्याला काय म्हणतो? बरं ठीक आहे. आता हे पुरुषांच्या बाबतीत तरी बरं आहे, पण स्त्रियांच्या बाबतीत काय म्हणायचं? एखाद्याचा जर नवरा मास्तर असला, बायको मास्तर असली त्याला काय म्हणायचं? मास्तर. या एखाद्याची जर बायको कलेक्टर असली त्याला काय म्हणायचं? कलेक्टर. एखाद्याची जर बायको सरपंच नसली त्याला काय म्हणायचं? सरपंच. बरं एवढं तरी ठीक आहे, पण एखाद्याची जर बायको एखाद्याची बायको जर नर्स असली तर त्याला काय म्हणायचं? त्याला काय नर्सरी म्हणायचं? काय विठाला विठाला. जिज्ञासा वैराग्य महाराज. मग साधकांनी महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही कोणत्या बळाने बळीवंत झालात? तर त्यावेळेस सांगितलं की आम्ही वैराग्याच्या बळाने बळीवंत झालो. ते बळ आणलं कुठून? ते भगवंताकडून आणलं. मी काय सांगते तुम्हाला, पहिल्यांदा 4 प्रश्न सांगितले होते, त्या 4 प्रश्नाचे उत्तर सांगते, लक्षात ठेवा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय की ते बळ कोणत्या बळाने बळीवंत झालात? तर वैराग्याच्या बळाने बळीवंत झालं. ते बळ कुठून आणलं? तर ते भगवान पांडुरंग परमात्म्याकडून आणलं. ते बळ आणण्याकरिता, वापरण्याकरिता तुम्ही रीत कोणती वापरली? त्यावेळेस महाराज म्हणतात आम्ही अंकित झालो, दास झालो, आणि अंकित झाल्याच्या नंतर, दास झाल्याच्या नंतर ते बळ आम्हाला प्राप्त झालं. अभंगाचं प्रथम चरण. बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित. निघालो बळीवंता, निघालो बळीवंता, निघालो बळीवंता, वाताळीला संसार, वाताळीला संसार. आम्ही झालो बळीवंत, 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 आम्ही झालो बळीवंत. वाताळीला संसार, वाताळीला संसार. ऐका महाराज, काय करा, एकदा भजन करा. मला असं वाटतंय तुम्हाला झोप यायलात का? देवाचं नामस्मरण करूया, देवाचं भजन करूया, मनाभावातून देवाचं भजन करा. चला. विरोबार कुमाई, 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 विरोबार कुमाई. मी 4 प्रश्नाची उत्तरं सांगितली. पोहोचली का तुमच्यापर्यंत? पोहोचली का? पत्ता चुकला नाही ना? चुकला आला ना? 4 प्रश्नाची उत्तरं सांगितली महाराज. काय? पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं, कोणत्या बळाने बळीवंत झालात? तर वैराग्याच्या बळीने बळीवंत झालात. ते बळ कुठून आणलं? तर भगवान परमात्म्याकडून आणलं. ते बळ आणण्याकरिता, वापरण्याकरिता रीत कोणती वापरली? तर आम्ही त्यांचे दास झालो, अंकित झालो, आणि अंकित आणि दास होऊन
ते बळ आम्हाला प्राप्त झालं. आणि चौथा प्रश्नाचं उत्तर काय आहे महाराज? तर मला सांगा, जोपर्यंत आपण त्या काय करतो, जोपर्यंत आपण आपला पुरुषार्थ गाजवत नाही ना, तोपर्यंत बळाची शिट्टी वाजत नाही महाराज. पुरुषार्थ गाजवावा लागतो. एक पोरगा मला म्हटलं, ताई मला हिंद केसरी म्हणा ना. काय? मला हिंद केसरी म्हणा ना. महाराज आता हिंद केसरी याला म्हणायचं म्हटलं, चल कुस्ती खेळायला. मला नको म्हणला. काय म्हटला? नको. मग जोपर्यंत हा याचा पुरुषार्थ गाजवत नाही तोपर्यंत याच्या बळाची शिट्टी वाजेल का? नाही वाजणार महाराज. मग याचा पुरुषार्थ सिद्ध करावा लागेल की नाही? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, काय पुरुषार्थ केला तुम्ही? तर महाराज म्हणतात, संसाराला लात मारली. लाथाडीला संसार काय केला? संसाराला लात मारली, 6 षडूर्मी मारल्या, ताण भूक हरवली, सुख दुःख संपवलं. महाराज सांगतात, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बळीवंत झालो म्हटले. 4 प्रश्नाची उत्तरं मी सांगितली. मग वेळ झाला का सुटण्याचा? सोडायचं का? नाही महाराज, ऐका. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाडीला संसार केला षडूर्मीचा मार. सांगू इच्छिते जाता जाता, ऐका. या जीवनामध्ये आलात ना, काही करा किंवा नका करू मायबाप, पण आई वडिलांची सेवा मात्र नक्की करा. तुम्हाला या जीवनातले एकदा जर आई वडील गेले तर परत तुम्हाला भेटणार नाही. मग जोपर्यंत आहेत ना, तर तोपर्यंत त्यांना जपा, सांभाळा. आजकालचे लेकरं सांभाळत नाहीत महाराज, अनाथ आश्रमामध्ये नेऊन टाकतात. पण सांभाळा. अहो आपण काय करतो, आहोत तवर जपत नाहीत आणि एकदा का ते गेले की परत रडतो. मला सांगा, त्यावेळेस तुम्ही कितीही रडलात, कितीही रडलात, तुम्हाला तुमचे आई वडील भेटणार आहेत का? नाही भेटणार महाराज. ऐका, भेटणार नाहीत. कितीही रडा, कितीही रडा, तरी तुम्हाला तुमचे आई वडील भेटणार नाहीत. काय झालं? एका आईचा आणि मुलांचा दृष्टांत सांगते. कोणता? महाराज, एका आईने मुलाला प्रश्न केला, बाळा जर माझा एक डोळा खराब झाला तर तू काय करशील? पोराने सांगितलं, आई मी तुला मोठ्या लातूरच्या दवाखान्यामध्ये घेऊन जाईल. त्यावेळेस आईने सांगितलं, बाळा माझा जर डोळा तिथं नाही बरा झाला तर काय करशील? त्यावेळेस तो म्हटला, आई मी तुला मुंबईच्या एका मोठ्या दवाखान्यामध्ये नेईल. त्यावेळेस पोराने सांगितलं, आईने सांगितलं, बाळा तिथंही नाही बरा झाला तर काय करशील? त्यावेळेस पोरगं म्हणतं, आई मी तुला मोठ्या अमेरिकेच्या दवाखान्यामध्ये घेऊन जाईल. महाराज त्यावेळेस आईने सांगते, पोरगं म्हणतं, आई तुम्हाला हे विचारतेस कशाकरिता ग? माझी परीक्षा बघतेस का ग? अगं 15 एकर शेतीचा मालक आहे मी, ती सगळी विकेल आणि तुला मोठ्या दवाखान्यामध्ये दाखवेल ग. पण आई जर तुझाच एक डोळा खराब होण्याच्या अगोदर जर माझाच एक डोळा खराब झाला तर काय करशील? आईने गोड उत्तर दिलं. आई म्हटली, बाळा तुला कुठे घेऊन जायचंय हे तर मला कळणार नाही, पण जिथे का घेऊन जाईल कोणाला तरी सोबत घेऊन जाईल आणि डॉक्टरांना म्हणेन माझा एक डोळा काढा आणि माझ्या लेकरांना बसवा. एवढं प्रेम असतं महाराज त्या माऊलीचं, एवढी प्रेम करते ती महाराज. I
उत्तर दिलं महाराज आईने. पहा काय झालं, महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या. ऐका, जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ते गाणाराच्या ओटात आहे, जे गाणाराच्या ओटात आहे ते पकवाजवाल्यांच्या बोटात आहे, आणि जे पकवाजवाल्यांच्या बोटात आहे तुम्हा गावकऱ्यांच्या नोटात आहे. विठाला तुम्हाला वाटत असेल आई एवढी प्रेम करते, मग काय लेकरू आईवर प्रेम करत नाही का? मायबाप, लेकरू हे आईवर तेवढंच प्रेम करतं. पहा, एक मृदुंगाचार्य महाराज होते, ते रोज जंगलामध्ये मृदुंग वाजवण्याकरिता जायचे, रोज जायचे. मग एका दिवशी एक बकरा त्यांच्या जवळ यायचा आणि रोज रडायचा. एका दिवशी त्या पकवाजवाल्या महाराजांनी त्याला प्रश्न केला, का रे बकऱ्या, तू माझ्यापाशी येतोस आणि रोज रडतोस का? तुला माझा पकवाज आवडतो का रे? का तुला माझ्या पकवाजाचे बोल आवडतात का? महाराज, तो बकरा रडू लागला आणि रडत रडत त्याने उत्तर दिलं की महाराज, मला तुमचा पकवाजही कळत नाही, मला तुमच्या पकवाजाचे बोलही कळत नाहीत, पण जे तुम्ही पकवाज रोज वाजवता ना, त्या पकवाजाला जे कातडं लावलेलं आहे ना, ते माझ्या आईचं आहे हो. आणि ज्या वेळेस तुम्ही ते पकवाज वाजवता त्यावेळेस मला क्षणाक्षणाला माझ्या आईची आठवण येते. एवढं आईचं आहे. मुलांचंही आईवर प्रेम असतं महाराज. ऐका, तुम्ही म्हणाल बाप काय लेकरांवर प्रेम करत नाही का? बापही लेकरावर तेवढाच प्रेम करतो. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची. आपुली कुर्बानी पांडवोनी, आपुली कुर्बानी वाळवोनी, एकाएकी केला निराशीचा धनी, एकाएकी केला निराशीचा धनी, एकाएकी केला निराशीचा धनी, एकाएकी केला निराशीचा धनी. आपुली कुर्बानी, आपुली कुर्बानी एकाएकी केला निराशीचा धनी, एकाएकी केला निराशीचा धनी, एकाएकी केला निराशीचा धनी, एकाएकी केला निराशीचा महाराज, बाप करतो, लेकरांवर खूप प्रेम करतो. पहा, कधी स्वतःला तो नवीन कपडे घेत नाही हो, पण लेकराला विचारतो, बाई, मुलाला विचारतो, दादा तुला ड्रेस घ्यायचा आहे का? तुला ड्रेस हवाय का? आज जर बापाला सांगितलं, बाबा मला ड्रेस घ्यायचा आहे, महाराज, आज जरी त्याला, उद्या जरी त्याला नाही घेऊन आता येत्या 2 वर्षाला, तर दादांच्या चॅनलचा वापर करून आपण येऊ शकतो, पाहू शकतो. दादा क्षमा करा परत एकदा दादा, कारण सॉरी मी चुकीने नाव माझं विसरलं. खूप छान ताई, आज आपल्या वारकरी प्रतिष्ठानचा शेवटचा दिवस आहे. आज 4 दिवस पूर्ण झालेत. या 4 दिवसामध्ये सर्व गावकऱ्यांनी, माझ्या मित्रपरिवारांनी, सर्वांनी वारकरी प्रतिष्ठानला खूप खूप सहकार्य केलं. गायनाचार्य, मृदंगाचार्य, आमचे मित्र अतुल्य न्यूज चॅनलवाले, सर्वांनी सहकार्य केलं. सर्वांचे मी एकदा खूप खूप आभार मानतो. आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळं काला करणं हे खूप गरजेचं आहे. आणि पुढल्या वर्षीचं यावर्षीच मी माफी मागून सांगतो की माझी परिस्थिती वाईट आहे. त्या वाईट परिस्थिती देखील भगवंतानं केलं. माझ्याकडून काही चूक झाली असेल 4 वर्षामध्ये, सिस्टीम असेल, काही असेल केलं. पुढल्या वर्षी नवीन सिस्टीम असेल, 7 दिवसाचा सप्ताह असेल आणि जगद्गुरू तुकोबरायांचं चरित्र असेल. आजच डिक्लेअर करतो महाराज, माऊली महाराज, आजच डिक्लेअर. आणि तात्याचा माझा कालच विषय झालाय.
आम्ही दोघं तुमच्या पाठीमागं सदैव आहेत. आम्ही जे जे निधी गोळा करता येईल आणि जे म्हणून तुमचा म्हणायचं नाही, आपला सप्ताह म्हणायचा आता हा, आणि ते करण्यासाठी जे म्हणून सहकार्य, तुका म्हणे सत्य कर्म व्हावीस आहे, घातली या भय नरका जाणे. तुम्ही जे कराल त्याच्या पाठीमागं आम्ही तुमच्या सदैव उभे आहेत, खंबीरपणे उभे आहेत. थँक्यू. धन्यवाद बंधुराज. आज आपल्या गावचे लाडके सरपंच असणारे माऊली महाराज साबळे आणि आपल्या रनिंग ताई सरपंच असणाऱ्या ताई साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचंय. त्यांच्या हस्ते आपल्याला काल्याचं हे फोडायचंय. ताई समोर या. सरपंच ताई भजन घ्या आधी. ईश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश, शिंकेला लियले गुरी होतो तिगाची गुरी. तुम्ही वारे दोकडे मुख पसरवणे, आवा तिचा धारा गारे दोईचा चोपडा. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी कडे, तुका म्हणे हाची ठोका. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी कडे, कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. हा वाटोनिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, मेता वैष्णव कामने भूमंडळी आम्ही बळीर गाडी. मला वाको एक मेता वैष्णव निपात, हा बोलले लोक वेडे वाकुडे वस्तरे. नाही चारीला अधिकार म्यापुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखापायापैकी परा. राजमापराज महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम. झाले समाधान तुमचे धरिले चरण, गुरुवारी कृष्ण येते सापडले किने. उतारसे मनावे ते झाले नारायण, तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग. उतारसे मनावे ते झाले नारायण, करोनी आरती कप्रपाने उवाळी. मारती गोविंदा शुभवाळी, कर तू अवलोकन. पुराणे मुंगा उगाळी तू परमानंदा, बोलोचन नित्य कर तू अवलोकन. म्हणे केशवासु कोणी राहिलो तत्व, धन्य बोलोचन नित्य कर तू अवलोकन. तुझ्याता विसवितेवरी अवतार अतिज्ञान राजा अतिज्ञान राजा प्रगट विश्वकर्माचे
पायी तसंच ठेवले अतिमान राजा संत मनोगडला माझा अतिमान राजा रामा स्वामी रामा 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 नागरी सागर पाषाण शत्रुवादी रामा स्वामी रामा सुधानंदी रामा ब्रह्मा सुखाचार्य भगवान शोधू नमस्कार रामा स्वामी रामा मूर्ति रामा रामा श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा जनार्दन आनंद जना विनाश देवादि देवा कृपाळवाजी केशवा आनंद मानववा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा वरभोजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रपरा श्रीसागरा शिवसेना कमलनयना कमलापती कामिनी मोहन मदनमूर्ती अवतार राधेशा सुशीलामन मूर्ती त्रिभुवन महागाई सगुणा निर्गुणा जगजनत्यार जीवना वसुदेव देवकी नंदना रांगना कृष्ण तुकारा गोपांगनी मधुरावदानी हे जिकर कसे सकल विवादी दिवा कृपाळवाजी केशवा मानंद मानवा सदाशिवा सहजरूपा